नाशिकच्या बातमीने करूया। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत जवळपास 1,500 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या दंगल प्रकरणी पोलिसांनी संशयितांमध्ये काही मवियाचे नेते पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश केलेला आहे। या मविया नेत्यांनी जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप केलाय। या संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष हनीफ बशीर, उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी निलोफर शेख तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आरिफ हाजी पटेल शेख यांचा सुद्धा समावेश आहे। तर एमआयएमचे शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना देखील नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळे पोलिसांवरती दगडफेकीला या सर्वांनी चिथावणी दिली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर आतापर्यंत 57 संशयित आरोपी हे निष्पन्न झालेले असून 25 जणांना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान नाशिक पोलिसांवरती जमावाने हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये 21 पोलीस अधिकारी कर्मचारी हे जखमी झालेले होते। तर 25 ते 30 वाहनांची यावेळेला तोडफोड सुद्धा झालेली आहे। संशय व्यक्त केला जातोय ना, कनेक्शन व्यक्त केलं जातंय ना। कनेक्शन तुम्ही आमच्याशी पण लावाल। शेवटी सरकार तुमचं आहे, पोलीस तुमचा आहे, यंत्रणा तुमची आहे, तुम्ही कुठे कनेक्शन लावाल। हे पहा, निलोफर त्या कार्यकर्तीला मी ओळखतो। मला महिला आहे एक, ती अतिशय चांगलं विशेषतः आरोग्य क्षेत्रात काम करते माझ्या माहितीप्रमाणे। असे नाव गोवले जातील आणि त्यावेळेस ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी हैदोस घातला होता, काहीतरी बंद होतं नाशिकमध्ये, बंद असताना नमाज पडायला काही लोक गेले, तिथे नमाज पडायला गेले तिथे तलवारी घेऊन गेले होते। तलवारी घेऊन गेलेल्यांनाच लोकांनी घेरलं होतं आणि पोलिसांनी त्या तलवारी घेऊन गेलेल्याला वाचवलेलं आहे। त्यावेळेस मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। मी तेव्हा कर्णिक वाटतं CP होते तिथले, मी त्यांच्याशी बोललो होतो, त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या। त्याच्यामुळं अशा पद्धतीनं स्वतःहून काही कोरायचं, नंतर यांनीच दंगली करा म्हणायचं, ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे। तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटरोळ सध्या आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, आपण बघितलं तर नाशिकच्या काठेगल्ली या प्रकरणी आतापर्यंत जवळपास 1,500 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। काही मवियाचे जे नेते आहेत त्यांचे सुद्धा नाव आता समोर येत आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये निलोफर शेख या महाविकास आघाडीतील शिवसेना जो पक्ष आहे त्याचा पदाधिकारी आहे, त्याचबरोबर हनीफ बशीर जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांचं देखील यामध्ये नाव आहे। त्याबरोबर पटेल म्हणून नामक एक इसम आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत। तर MIMचे देखील एक शहराध्यक्ष जे आहेत त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली होती, पोलिसांना मारहाण करण्यात आलेली होती, ज्यामध्ये जवळपास 20 ते 25 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेले होते। अनेक वाहनांची या सगळ्या दंगल प्रकरणामध्ये तोडफोड देखील करण्यात आलेली होती। आता या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 1400 ते 1500 लोकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केलेले आहे। यामध्ये आतापर्यंत 35हून अधिक लोकांना अटक करण्यात आलेली आहे। या 35 लोकांमध्ये MIMचे शहराध्यक्ष जे आहे नाशिकचे त्यांना या सगळ्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे। त्यांना काल रात्री अटक करण्यात आलेली होती आणि आताच काही क्षणापूर्वीचे अपडेट हातात आलेले आहे। त्या अपडेटनुसार त्यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। यापूर्वी 3 दिवसांपूर्वी ज्या लोकांना अटक करण्यात आलेली होती त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती, तर आज यांना 1 दिवसाची कोठडी देण्यात आलेली आहे। उद्या या सगळ्या आरोपींना एकत्रितरित्या नाशिकच्या कोर्टात पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शन जे आहे ते समोर आल्याने आता या सगळ्या प्रकरणाला एक राजकीय वळण मिळताना आपल्याला पाहायला मिळते, कारण पोलिसांवर या प्रकरणामध्ये हल्ला झालेला होता। आता या राजकीय लोकांचा या प्रकरणाशी दगडफेक करताना थेट संबंध आहे का याचा पोलिसांकडून तपास केला जातो। मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून या लोकांनी जे दगडफेक करणारे तरुण आहेत त्यांना भडकवलेलं होतं, त्यांच्या भावना ज्या आहेत त्या भडकवण्याचं काम त्याला या सगळ्या लोकांनी केलेलं होतं। अशा प्रकारचा आरोप नाशिक शहर पोलिसांनी या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांवरती ठेवलेला आहे आणि त्याच अनुषंगानं या सगळ्यांवरती या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। निश्चित, त्यामुळे राजकीय कनेक्शन आहे काही तपासातून उघड होईल। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणीमध्ये 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। काल रात्री 7 जणांना या संदर्भात अटक केलेली होती आणि अटकेत आतापर्यंत 37 संशयी आरोपींचा समावेश आहे। तर अटकेमध्ये MIMचा नाशिक शहराध्यक्ष मुख्तार शेखचा समावेश आहे। दर्गा कारवाई प्रकरणी जमावाने पोलिसांवरती हल्ला केलेला होता। काठेगल्ली हिंसाचार प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शन आता उघड होत आहे। कोर्टाकडून आरोपींना किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते याकडे आता लक्ष आहे। तर दुसरीकडे पोलिसांकडून फरार संशयित आरोपी काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल यांचा शोध सुरू आहे। तर नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणात कोर्टात सुनावणीमध्ये 1 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे।
काल रात्री 7 जणांना अटक करण्यात आलेली होती आणि अटकेमध्ये आतापर्यंत 37 संशयित आरोपींचा समावेश आहे. यामध्ये अटकेत MIMचा नाशिक शहराध्यक्ष मुख्तार शेखचा समावेश आहे. तर दर्गा कारवाई प्रकरणी जमावाने पोलिसांवरती हल्ला केलेला होता. काठेगल्ली हिंसाचार प्रकरणात राजकीय कनेक्शन उघड होत आहे आणि कोर्टाकडून आरोपींना किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते याकडे आता लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडून फरार आरोपी तसंच दर्गा कारवाई प्रकरणी जमावाने पोलिसांवरती हल्ला केलेला होता. काठेगल्ली हिंसाचार प्रकरणात राजकीय कनेक्शन उघड होत आहे.